आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातल्या गावगावची बित्तम बातमी वेगवान स्वरूपात। पण सुरुवातीला महत्त्वाच्या बातम्या। अजित पवारांचे दावे शरद पवारांनी फेटाळले, काही गोष्टी पहिल्यांदा समजल्या म्हणत लगावला टोला। पुस्तक लिहिणार, अनेक गोष्टी बाहेर येतील, शिबिरातून पटेल यांचा पवारांना इशारा। ईडीच्या कारवाईवरही पुस्तक लिहा, पवारांचा टोला। पहाटेचा शपथविधी धोरणाचा भाग नव्हता, शरद पवारांचं स्पष्टीकरण। सिंचन घोटाळ्यावरूनही अजित पवारांना टोला। आव्हाडांकडून अजितदादांचा जुना व्हिडिओ ट्विट, नवा पक्ष काढून कर्तृत्व सिद्ध करून दाखवा, आव्हाडांचं आव्हान। तरुणांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर खपवून घेणार नाही, संघर्ष यात्रेवर टीका करणाऱ्या अजित पवारांना रोहित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर। बारामतीत लढणार की लढण्यासारखं दाखवणार, जयंत पाटलांचा अजित पवारांवर पलटवार। पुण्यात शरद पवारांनी दिलं कार्यकर्त्यांना बळ, तरुणांना संधी मिळणार, पवारांची घोषणा। संजय राऊत आणि दादा भुसेनमध्ये जुंपली, भुसेनचा राऊतांविरोधात मानहानीचा खटला। ठाकरे गटानं थेट पुरावा दाखवला, ईमेल आयडीवरून शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता। जालन्यात टोपे लोणीकर समर्थक आमने सामने, दुपारी राजेश टोपेंच्या कारची तोडफोड, संध्याकाळी लोणीकरांच्या बंगल्यावर दगडफेक। बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा। अजित पवारांनी काही गौप्यस्फोट केले, त्यातील बऱ्याच गोष्टी मला पहिल्यांदा कळल्या, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले। शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं। आम्ही भाजपमध्ये जाण्यासाठी लोकांची मतं मागितली नव्हती, जी आमची भूमिका होती त्याला लोकांचा पाठिंबा होता। त्यांनी निवडलेला रस्ता म्हणजे लोकांची फसवणूक असल्याचं त्यांनी म्हटलं। जेव्हा बोलायला काहीच नसतं तेव्हा व्यक्तिगत हल्ले केले जातात। शरद पवारांच्या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांना पराभव समोर दिसतोय, म्हणून पवारांवर आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा टोला एकनाथ खडसेंनी अजित पवारांचं नाव न घेता लगावला। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी मनमाडला भेट देऊन कोसळलेल्या रेल्वे ओव्हरब्रिजची पाहणी केली। पूल वाहतुकीसाठी धोकादायक असताना देखील त्याकडे दुर्लक्ष करून हलगर्जीपणा केल्याबद्दल त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कानउघडणी केली। मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सरकारनं मुदत मागितली आहे। आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून या संदर्भात लवकरात लवकर तोडगा निघेल, तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी संयम ठेवावा। जरांगेंनी सरकारला वेळ दिला पाहिजे, असं मत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं। मनोज जरांगे पाटील उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून जळगाव शहरातील बालगंधर्व नाट्यगृहात जरांगेंची सभा होणार आहे। या सभेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातल्या सकल मराठा समाजाच्या वतीनं जय्यत तयारी सुरू आहे। एकनाथ शिंदे यांच्या ईमेल आयडीवरून वाद रंगलेला असताना ठाकरे गटाकडून शिंदे गटाकडून जो ईमेल संदर्भात करण्यात आलेला आरोप होता त्यावर उत्तर देण्यात आलं। आम्ही मेल पाठवलेला ईमेल आयडी हा एकनाथ शिंदे यांचा खरा मेल आयडी आहे, जो विधानसभा सदस्यांच्या यादी पुस्तिकेत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला। नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेंनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊत मालेगाव कोर्टात हजर झाले। दरम्यान कोर्टाकडून राऊतांना तुर्तास दिलासा देण्यात आलेला आहे। संजय राऊतांनी सुनावणीसाठी वाढवून दिलेली वेळ मागितली, राऊतांची ती मागणी कोर्टाकडून मान्य करण्यात आली। पुढील सुनावणी 3 फेब्रुवारीला होणार आहे। एकनाथ शिंदे आणि अजित पवार बोलतायत ती भाजपची स्क्रिप्ट आहे, असा घणाघात संजय राऊतांनी केला। नेते तुटत नाही म्हणून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं चरित्रहनन सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। भाजपचे नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा संजय राऊतांवर निशाणा साधलाय। अजित पवारांचं वक्तव्य ही भाजपची स्क्रिप्ट असल्याचं राऊत म्हणाले। यावरून नितेश राणे यांनी
संजय राऊतांवर टीका केली। संजय राऊत हे मुघलांचे वंशज असल्याचं नितेश राणे म्हणाले। संजय राऊतांना वाटतं की कधीतरी मुख्यमंत्रीपदी लॉटरी लागेल, पण असं होणार नाही अशी टीका दादा भुसेंनी केली। शिवसेनेचं मीठ खाऊन ते राष्ट्रवादी सोबत असल्याचा टोला त्यांनी लगावला। संजय राऊत मुघलांच्या वंशजात जन्मलेले आहेत अशी टीका नितेश राणेंनी केली। संघ आणि भाजपवर टीका केली तर वस्त्रधारण केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला। अजित पवार हे नेहमी स्पष्ट बोलतात, त्यामुळे ते बोलतात ते सत्य आहे असं मला वाटतं, असं गुलाबराव पाटील म्हणाले। संजय राऊत सुशिक्षित बेरोजगार असून केवळ बोंबळणं हे काम त्यांच्याकडे असल्याची टीका त्यांनी केली। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये मेडिकल कॉलेज देण्यात यावं या मागणीसाठी भाजपचे आमदार समीर कुणावार आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाचा त्यांनी इशारा दिलाय। विदर्भाच्या कुशीत हिवाळी अधिवेशन होत असल्यानं 5 दिवस हे फक्त विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे अशी नवीन मागणी बच्चू कडूंनी केली आहे। ही मागणी सरकारसमोर मांडण्यात येणार आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी मागणी केली गेली आहे। त्यानंतर क्लास तयार करून मराठा आरक्षण देता येईल असं माझं मत असल्याचं किल्लारीकरांनी सांगितलंय। मात्र सरकारला माझी भूमिका पटली नसल्यानं राजीनामा दिल्याचं त्यांनी म्हटलं। वर्ध्याच्या हिंगणघाट इथं शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते विविध योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमातून 1200 लाभार्थ्यांना सरकारच्या योजनांचा लाभ देण्यात आला। देवगडमधल्या पारंपरिक मच्छीमारांनी आमदार नितेश राणे यांची भेट घेतली। पारंपरिक मच्छीमारांच्या शिष्टमंडळासह येत्या हिवाळी अधिवेशनात मत्स्य व्यवसाय मंत्र्यांची भेट घेऊन मच्छीमारांचे प्रश्न सोडवणार असल्याचं आश्वासन आमदार नितेश राणेंनी दिलं। जालन्यात सुरू असलेल्या ब्राह्मण समाजाच्या उपोषणस्थळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी भेट दिली। परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी या मागणीसाठी जालन्यात गेल्या 4 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे। या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढणार असल्याचं आश्वासन दानवेंनी दिलं। पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते चांदवडमधल्या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन पार पडलं। या कार्यक्रमात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणारे 250 पेक्षा जास्त स्टॉल लावण्यात आले। शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळतंय। नांदेड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानं पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला। अवकाळी पाऊस आणि वातावरणातल्या बदलानं हरभरा आणि तुरीच्या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे। बीड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानं भाजीपाला आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जिल्ह्यातील मुळुकवाडी या गावात 75% शेतकरी कांद्याचं उत्पन्न घेतात, मात्र अवकाळीमुळे कांद्याचं नुकसान झाल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय। धाराशिव तालुक्यातल्या तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील साखर घोटाळा प्रकरणात डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह अन्य आरोपींची धाराशिव कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे। 2002 साली सीआयडीनं तपास केल्यानंतर दाखल झालेल्या या प्रकरणाचा तब्बल 21 वर्षांनी निकाल लागला। ऐन लग्नसराईत सोन्याला झळाळी मिळाली आहे। सुवर्णनगरी जळगावात 3500 सोनं महागलंय। सोन्याचा दर आता 63,500 वर जाऊन पोहोचलाय, तर चांदीचा दर 78,000 पोहोचलाय। सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरीही सुवर्णनगरीत ग्राहकांची गर्दी कायम आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या हिवरा, मोहेरखेडा, कडोळी आणि केंद्रा खुर्द या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालं। तूर, ज्वारी, हरभरा आणि कापूस ही पिकं जमीनदोस्त झाली। मात्र अजूनही प्रशासनाच्या वतीने या भागात नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीयेत, त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत। परभणी जिल्ह्यात 2 लाख वीज ग्राहकांकडे 1800 कोटींची थकबाकी असल्यानं महावितरणच्या अडचणी दिवसेंदिवस वाढ होतीये। त्यामुळे मूलभूत सोयी सुविधांसाठी महावितरणकडे निधी कमी पडतोय। महावितरणच्या वतीनं वेळोवेळी वसुली मोहीम राबवली जाते, मात्र याला ग्राहकांचा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये। वाशिम जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानं कपाशीचं मोठं नुकसान झालंय। पावसामुळे कापसाच्या वाती झाल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय। त्यामुळे नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या लॉंगेस्ट लाईन ऑफ बायसिकल स्टॅटिक्स या उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे।
पर्यावरण संवर्धनासाठी तसंच सायकलबाबत अधिक जनजागृती व्हावी या हेतूनं हा उपक्रम घेतल्याचं आयुक्त शेखर सिंग यांनी म्हटलं। या उपक्रमात सहभागी झालेल्या हजारो सायकलपटूंनी जर्मनीनं केलेला विक्रम मोडीत काढला। 4 डिसेंबरला होणाऱ्या नौदल दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी मालवणात येणार आहेत। त्यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। संपूर्ण मालवण शहराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय। संगमनेर तालुक्यातल्या घारगाव पिंपळदरी रस्त्याच्या डांबरीकरणाच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांसह गावकरी आमरण उपोषणाला बसलेत। गेल्या 14 वर्षापासून मागणी करून सुद्धा रस्ता होत नसल्यानं उपोषण सुरू करण्यात आलं। मेळघाट व्याघ्र प्रकल्पात झालेल्या फुलपाखरू सर्वेक्षणात 88 प्रजातींच्या नोंदी करण्यात आल्या। अकोला, अमरावती आणि बुलढाणा वन्यजीव विभागाच्या वतीनं हे सर्वेक्षण करण्यात आलं। यात 7 नवीन प्रजाती आढळून आल्या। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झालाय। धनगर आरक्षणासंदर्भात लातूरात जय मल्हार सेनेच्या वतीनं बैठक घेण्यात आली। येत्या 15 डिसेंबरला भव्य रास्ता रोको करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। जोपर्यंत आरक्षण मिळणार तोपर्यंत लढा कायम ठेवण्याचा इशारा या बैठकीतून देण्यात आला। दिव्यांग, वृद्ध आणि निराधारांना 5,000 रुपये मासिक मानधन देण्याच्या मागणीसाठी नांदेड इथं निदर्शनं करण्यात आली। नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर दिव्यांग संघटनांकडून आंदोलन करत विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यात गोरेगाव रेल्वे ब्रिजवर कोकण कन्या एक्सप्रेसमधून उडी घेत आई आणि मुलीनं आत्महत्या केली आहे। या आत्महत्येचं कारण अजून अस्पष्ट आहे। पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत। अलिबागमधील मांडवा बंदरात उभ्या असलेल्या स्पीड बोटीला भीषण आग लागली। या आगीत 2 जण जखमी झाले तर जखमींवर उपचार सुरू आहेत। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। अहमदनगर शहरातील गामा भागानगरे हत्या प्रकरणातील फरार आरोपीवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे। आरोपी सरोदेला तोफखाना पोलीस स्टेशन इथं नेत असताना माळेवाडी भागात सरोदेला अज्ञातांकडून मारहाण करण्यात आली। अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरेला आज अंबड न्यायालयानं 2 दिवस वाढीव पोलीस कोठडी सुनावली। अंतरवाली सराटी इथं दगडफेक केल्याप्रकरणी पोलीस उपविभागाच्या पथकानं ऋषिकेश बेदरेला अटक केली होती। त्यानंतर त्याच्याकडे पिस्तूल आणि जिवंत काडतूस सापडली। त्यामुळे हत्यार सापडल्याप्रकरणी ऋषिकेशवर गुन्हा दाखल करण्यात आला। जालन्यात राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांची कार काही अज्ञात लोकांनी फोडली। जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना ही घटना घडली। कार फोडणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। केलेल्या कृत्यावर स्पष्टीकरण देण्याची प्रत्येकाची पद्धत असते। अजित पवारांनी जी कृती केली त्याची वेगवेगळी स्पष्टीकरणं ते अधूनमधून देत असतात, अशा शब्दात जयंत पाटलांनी टोला लगावलाय। आम्ही ते फक्त ऐकत असतो, त्यावर योग्य वेळ आल्यावर बोलेन असंही ते म्हणाले। महायुतीमधील तिन्ही पक्ष भविष्यात विदूषक ठरतील असं वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी केलंय। लोकांच्या मनात इतकी चीड आहे की 200 पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडी मिळवेल असंही ते म्हणाले। 5 राज्यांच्या निवडणुका संपताच महाराष्ट्र भाजप ॲक्शन मोडवर आली आहे। निवडणुकांचा प्रचार करून राज्यात पसरलेल्या नेत्यांची बैठक बोलवण्यात आली। 16 डिसेंबरला नागपुरात कार्यसमितीची बैठक होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील हे उपस्थित होते। या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं। या भेटीत राज्यातील टोलनाके आणि दुकानांवरच्या मराठी पाट्यांसंदर्भात चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं। मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजात सध्या वातावरण तापतंय। या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायडे यांना पोलीस विभागानं शस्त्रधारी पोलीस कर्मचारी सुरक्षेत नियुक्त केलाय। पण कुठल्याही समाजाचं काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला अशा पद्धतीच्या संरक्षणाची गरज पडू नये असं मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केलंय। मनोज जरांगे पाटील यांचं करमाड शहरात जंगी स्वागत करण्यात आलं। 35 जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली तर 600 किलो फुलांचा हार क्रेनच्या साह्यानं घालण्यात आला। सध्या मावळमध्ये महायुतीमधील वातावरण तापलंय। आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदार सुनील शेळके विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि निधी देत आहेत।
तर दुसरीकडे माजी आमदार बाळा भेगडे यांनीही राज्य सरकारकडून निधी आणून विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। अजित पवारांनी अशा प्रकारे जन्मदात्याची लखतर काढणं लाजिरवाणं असल्याची टीका विनायक राऊतांनी केली आहे। राजकारणातील वैचारिक पातळी फार घसरल्याचं ते म्हणाले। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांचं रविवारी अमरावतीत व्याख्यान आयोजित करण्यात आलं। या व्याख्यानाला हिंदू महासभेच्या वतीनं विरोध करण्यात येतोय। श्याम मानव अंधश्रद्धेच्या नावाखाली हिंदू देवता, संत परंपरा आणि हिंदू राष्ट्र निर्मिती संकल्पनेबाबत चुकीचं वक्तव्य करून भावना दुखावत असल्याचा आरोप केला जातोय। कोट्यवधींची उलाढाल असलेल्या साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला। 1600हून अधिक सभासद, 200 कर्मचारी संख्या असलेल्या सोसायटीची उलाढाल खूप मोठी आहे। विखेंचा वर्चस्व असणाऱ्या या संस्थेत आता थोरात कोल्हे पॅटर्नचा उदय होणार का, याकडे अवघ्या मतदारसंघाचं लक्ष लागलंय। हनुमान चालीसा पठण प्रकरणी सुनावणी तहकूब करण्यात आली आहे। या प्रकरणी 14 डिसेंबरला सुनावणी होणार असून यावेळी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले। 14 डिसेंबरला सरकारी पक्ष राणा दाम्पत्याने घेतलेल्या आक्षेपांवर बाजू मांडणार आहे। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी लोणंदमध्ये 16 दिवस उपोषणाला बसलेल्या गणेश केसकर यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दूरध्वनीवरून संवाद साधला। मुख्यमंत्र्यांनी गणेश केसकर यांच्याशी संवाद साधत या प्रकरणी लवकरच बैठक घेऊन तोडगा काढण्याच्या संदर्भात आश्वासन दिलं। राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आणि शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुंबईतल्या वाहतूक पोलिसांच्या वसुलीचा एक धक्कादायक अनुभव शेअर केला। राज्य सरकारवर निशाणा साधला। मुंबईतील वाहतूक पोलिसांना वसुलीचं टार्गेट देण्यात आलंय। प्रत्येक चौकात 25,000ची वसुली आणि 20 वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचा खळबळजनक दावा अमोल कोल्हेंनी केलाय। मावळातल्या आंबी MIDC आणि चाकण MIDCला जोडणाऱ्या रस्त्याचं भूसंपादन सुरू आहे। यासाठी शेतकऱ्यांसोबत प्रशासनानं बैठका देखील घेतल्या, मात्र बैठकांमध्ये चर्चा होऊ नये। एकरी 73 लाख असा कवडीमोल मोबदला देऊन शासन शेतकऱ्यांची टिंगल करतंय का, असा संतप्त सवाल पुणे जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामदास काकडे यांनी केला। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या लिंगपिंपरी इथं कापूस उत्पादक शेतकऱ्यानं 1 एकर शेतातल्या कापसाची झाडं उपटून फेकून दिली आहेत। यंदा कापूस पिकावर लाल्या रोग आणि बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला। अनेकदा औषध फवारणी करून सुद्धा फायदा होत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांना पीकच उपटून टाकलं। न्यायालयीन प्रकरणं मुदतीत निकाली काढण्याचे आदेश असताना त्याकडे दुर्लक्ष करणं बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील 3 कर्मचाऱ्यांच्या चांगलंच अंगलट आलंय। मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी कर्मचाऱ्यांचं निलंबन केलंय। दक्षिणेची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीला प्रदूषणाचा विळखा पडलाय। गंगाखेड शहरातील नाल्याचं पाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीत सोडलं जातंय आणि त्यामुळे धार्मिक महत्त्व असलेल्या या नदीचं रूप काळवंडलंय। दुसरीकडे हे दूषित पाणी पिण्याची वेळ गंगाखेड शहरातल्या नागरिकांवर आली आहे। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मोकाट जनावरांनी कब्जा केलाय। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये ध्वजस्तंभाच्या शेजारी मोठ्या प्रमाणात गवत उगवलेलं आहे। हे गवत खाण्यासाठी जनावर सर्रास मैदानात येत असल्याचं चित्र आहे। धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका साक्री तालुक्याला बसलाय। अवकाळी पावसामुळे गहू, बाजरी, मका, कांदा, पपई, मिरची, शेवगा पिकाचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान पीक नुकसानीचे 63% पंचनामे पूर्ण झाले असून सर्व पंचनामे पूर्ण झाल्यावर अहवाल मदतीसाठी पाठवला जाणार आहे। लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत। तिरा गावातल्या 245 हेक्टरवर नुकसान झालं असून आडवा झालेल्या ऊस कारखान्यांनी गाळपाला नेण्याची मागणी केली जाते। मुक्ताईनगरमध्ये मध्यरात्री वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाचा पिकांना तडाखा बसला। यात 9 गावातील केळी, पपई, मका या पिकांचं मोठं नुकसान झालं। तब्बल 216 शेतकऱ्यांच्या एकूण 198 हेक्टरवरच्या पिकाला पावसाचा फटका बसला। महाराष्ट्र शासनाच्या अनुदानित शेडनेट आणि पॉलीहाऊस यासह विविध योजनांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार अमळनेरमध्ये उघडकीस आलाय। याची चौकशी करावी अशी मागणी केली जाते, अन्यथा मंत्रालयात जाऊन आत्मदहनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय।
नंदुरबारमध्ये झालेल्या अवकाळी पावसानं शहादा तालुक्यातल्या शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलंय। अवकाळीमुळे केळी आणि पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात, तर वेचणीला आलेला कापूस सुद्धा भिजून खराब झाला। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीनं साखळी उपोषण सुरू करण्यात आले। जे आमदार आरक्षणाच्या बाजूने बोलतील त्यांना डोक्यावर घेऊन नाचू आणि जे कोणी मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेतील त्यांना परिणाम भोगावे लागतील असा इशारा मराठा आंदोलकांनी दिलाय। आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळांच्या प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली आहे। 3 दिवस चालणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये नंदुरबार प्रकल्पातले विद्यार्थी सहभाग नोंदवणार आहेत। खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते या क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन करण्यात आलं। नंदुरबार जिल्ह्यातल्या 4 जिल्हा परिषद शाळांमध्ये महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान आणि पुण्याच्या कुतूहल संस्थेच्या मदतीनं विज्ञान कृती केंद्राची निर्मिती करण्यात आली। जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गावखेड्यावर विज्ञानाच्या अभिरुची वाढवावी यासाठी पहिल्यांदाच जिल्हा परिषद शाळांमध्ये ग्रहांचं मॉडेल तयार करण्यात आलं। स्वातंत्र्य मिळून जवळपास 76 वर्ष पूर्ण झाली, तरीही सह्याद्रीच्या अतिदुर्गम अशा फोपसंडी गावात एसटी आली नव्हती। 1 डिसेंबरपासून या गावाला एसटी महामंडळाची लालपरी मिळाली आहे आणि या गावाचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागलाय। नारायणगाव डेपोची एसटी ओतूर कोपरे फोपसंडी इथून सुरू झाली आहे। साताऱ्यातील थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या पाचगणीत पतंग महोत्सव सुरू आहे। पर्यटनाला चालना देण्यासाठी पाचगणी फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय। या टेबल लँडवर घेतला जाणारा पतंग महोत्सव मुख्य आकर्षण ठरलाय। वेगवेगळ्या आकारातील कार्टून पात्र असलेले पतंग मोठ्या प्रमाणात पठारावर उडवले जातात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल बिहारच्या पाटणा इथल्या जागो भारत फाउंडेशनतर्फे शिवछत्रपती स्वराज्य रथ यात्रा काढण्यात येणार आहे। किल्ले शिवनेरीवरून सुरू होणारी ही रथयात्रा देशातल्या 15 राज्यात जाणार आहे। अकलूजमध्ये तब्बल 45 वर्षांची परंपरा असलेली त्रिमूर्ती केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत दिल्लीच्या सुमित मलिक विजेता ठरलाय। दिल्ली, पंजाब आणि हरियाणा या ठिकाणचे नामांकित मल्लांसह 723 मल्ल या स्पर्धेत सहभागी झाले। भारतीय नौसेना दिनाच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्ग किल्ल्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। नौसेनेचा मुख्य कार्यक्रम हा तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर होणार असल्यानं तारकर्लीमधून ही विद्युत रोषणाई दिसावी यासाठी किल्ल्याच्या पूर्वेकडे रोषणाई करण्यात आली आहे। छत्तीसगड दंतेवाडा जिल्ह्यातल्या सातधार पुलावर माओवाद्यांनी आयईडी स्फोट घडवला। या स्फोटात 2 जवान जखमी झाल्याची माहिती मिळते। जुन्या घरमालकाच्या नावावर असलेली 20 मीटर नवीन घर मालकाच्या नावे करण्याकरता महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी लाच मागितल्याचा प्रकार घडलाय। परभणीत लाचलुचपत विभागानं या 2 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलंय। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।